सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना. ते रक्त जे वाहतंय त्यांना सांग ना. एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात. मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आजचा सध्या विषय खूप गंभीर आहे, पण तिथं आपण खंबीर काळजी करू नका. सर्व जनता, सर्वसामान्य जनतेने आवाज उठवलेला आहे. मित्रांनो, नाशिकमधलं तपोवन नेमकं काय तपोवन हेच आधी समजून घेतलं पाहिजे. कारण नितेशजी राणे साहेब कायम चर्चेत असत आहेत. तुम्हालाही माहिती आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक मुद्दे ते घेऊन येत असतात. कुठंतरी काही ना काही कायम त्यांच्या वक्तव्याने सर्वसामान्य जनतेच्या विचारावरती चिखलफेक होतच असते. हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण मित्रांनो, काल एक नवीनच त्यांनी विधान केलंय. खरं तर ते विधान म्हणता येणार नाही. लहान मुलगं जसं बरळत असते तसं त्यांनी विधान केलेलं आहे. पण कसं आहे मित्रांनो, एक मंत्री आहात तर आज कमेंटमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे. पण ठीक आहे मित्रांनो, कार्यकर्त्यांना लय मिरच्या लागतात. पण त्याचा विचार न करता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, नितेशजी राणे साहेब यांनी काय सांगितलंय, काल सल्ला दिलाय की बकरी यांना मिठी मारून बसा. म्हणजे लोक पर्यावरण झाडांना मिठी मारतायत, तर तुम्ही बकरीला मिठी मारा. मंत्री साहेब, तुम्हाला नम्र विनंती करतोय, आपण एक संवेदनशील पदावरती आहोत. आपण कुठे काय बोलतोय याचा थोडा विचार करून बोललं पाहिजे, असं माझं मत आहे. आज परिस्थिती काय, तुम्ही झाडं वाचवण्याच्या बद्दल काहीच बोलत नाहीयेत. नको ते व्यक्त होत आहेत, नको ते वक्तव्य बोलतायत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नितेशजी राणे साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरा कार्यकर्त्यांना विचारा की बकरी ऑक्सिजन देते का. जरा विचारा, कार्यकर्त्यांना विचारा जाऊ. असल्या गोष्टी माहिती पडते. बकरीला विरोध केला पाहिजे, ठीक आहे, मान्य आहे, बकरी विरोधला आहे, ते रक्त नाही सांडलं पाहिजे. पण नितेशजी राणे साहेब, आज वेळ कुठली, काळ कुठली आहे याचा तरी विचार करणार आहोत तुम्ही. मटणं तुम्ही खातात आणि सांगतात रक्त नाही सांडलं पाहिजे, आणि तुम्हीच मटणं खातायत. मी लय धुतल्या तांदळाचं नाही, पण बकरी जेव्हा येणार आहे तेव्हा हमखास विरोध करूया ना. पण तुम्ही का म्हणिनात की झाडं तोडायची नाहीत म्हणून? का म्हणिनात? तुम्हाला पर्यावरण राखायचं नाही का? तुम्ही पर्यावरणाचे कोणी नाहीत का? जसं तुमचा हिंदुत्ववादीचा मुद्दा पिटून लावून धरता, बरोबर आहे, मी एक हिंदुत्ववादी, मुद्दा लावूनच धरला पाहिजे. हिंदू तर राहिलेच पाहिजे. मग पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही का मुद्दा लावून धरणार की पर्यावरण नाहीच तोडलं पाहिजे? का नाही? पर्यावरण राखायचं का नाही? आणि तपोवनचा अर्थ आधी समजून घ्या हो. तपोवन म्हणजे काय? तिथं प्रभू रामचंद्र सुद्धा घेऊन गेल्यात लो. प्रभू रामचंद्र, ज्या साधू संतांची आपण जागा करतोय, ज्यांची सोय करतोय ना ती येण्यासाठी, पण तिथंच आधीच आपले परमेश्वर येत ना. झाडं तोडून तुम्ही सिद्ध काय करणार आहात? कुंभमेळ्याला विरोध नाही, एक ध्यानात घ्या, कुंभमेळ्याला विरोध नाही. पण कुंभमेळा कुठे करायचा आहे यासाठी विरोध आहे. झाडं तोडून कुंभमेळा कशासाठी करताय, कमून करायचा आहे? नाशिकमध्ये तेवढी जागा राहिली का? महाजन साहेब बोलत होते, ठीक आहे, पण नितेशजी राणे साहेब, तुम्ही पण आज काही भरायला लागलात का? आपण एक संवेदनशील पदावरती आहोत, त्याचा भान ठेवा, विचार करावं थोडासा. मनाला आपण जनतेला काय आदर्श देतोय त्याचाही विचार करा राव. जास्त बोलायची गरज नाही, तुम्ही समजून जाताल एवढं मला अपेक्षा आहे राव. का त्या झाडाच्या मागं लागलाय तुम्ही? का नाही राहून द्यायचं का पर्यावरण? काही तर म्हणे बकरीला मिठी मारा. तुम्ही मारा की मिठी. मिठी तुम्ही का मारीना? तुम्ही मारा मिठी, आम्ही तुम्हाला साथ देतो. मारा मिठी तुम्ही पण. मंत्री आहात, काय बोलताय? विचार करा जरा थोडाफार. ढकलावर